हाय गाईज, कसे आहात? अभ्यासाला सुरुवात केली की नाही? पेपराची डेट आलेली आहे, ते सगळ्यांनाच माहिती आहे. जोरात अभ्यास सुरू असेलच. माझी पण तब्येत बरी नव्हती, त्यामुळे लगातार काही ब्लॉग येऊ शकले नाहीत. पण आता लगातार नक्की येणार. लगातार म्हणजे अल्टरनेट डे येणार, कारण मी एवढा वेळ तर देऊ शकत नाही. पेपर समोर आहे आणि जर आत्ता रोज ब्लॉग टाकतो म्हटलं तर प्रॉब्लेम निर्माण होईल, कारण एडिटिंग करायला वेळ नाही. आणि आत्ता जे ब्लॉग येणार आहेत ते कदाचित एडिटिंग न करता ते ब्लॉग येणार आहेत, म्हणजे जेन्युइन ब्लॉग येणार आहेत, कारण एवढा वेळ नाही आहे की मी एडिट करत बसेन आणि नंतर मग ते अपलोड करेन. तर मी आज हे सांगणार आहे. मी मागच्या ब्लॉगमध्ये शेअर केलं होतं की जे आपलं काय म्हणतं ट्रिक्स जे आहे ते स्वतः तयार करा. इतरांनी बनवलेली ट्रिक्स जास्त काळपर्यंत लक्षात राहत नाही. असं काही नाही की म्हणजे तुम्ही इतरांनी बनवलेली ट्रिक्स वापरू शकत नाही, वापरू शकता. पण ते जे आहे आधी त्याचा अंदाज घ्या की हे ट्रिक्स आपल्याला लक्षात राहू शकते की नाही, आणि लक्षात राहू शकत असेल तरच मग ते ट्रिक्स वापरण्याचा प्रयत्न करा. नाही तर मग तुम्ही स्वतः बनवू शकत असाल तर मग तुम्ही स्वतः बनवा, आणि तुम्हाला जमत नसेल तर मग पर्याय नाही, इतरांनी बनवलेले ट्रिक्स आपल्याला वापरावं लागेल. पण प्रत्येक गोष्टीची ट्रिक्स आपल्याला भेटणार नाही. काही काही गोष्टी आपल्याला ज्या कठीण जातात त्यांची ट्रिक्स अवेलेबल नाही आहे काही ठिकाणी, मग ती आपल्यालाच करावी लागेल. जसं मी माझं सांगते. मुघल बादशाह जे आहेत आधीचे, त्यांचे जे क्रम आहे, त्यांचा कार्यकाल माझ्या लक्षात राहत नाही, त्यांचा क्रम लक्षात राहत नाही. लॅटर मुघल जे आहेत ते माझ्या लक्षात राहतं, पण आधीचे जे मुघल आहेत बाबरानंतर झालेले, त्यांचा क्रम माझ्या कधीच लक्षात राहत नाही, आणि त्यामुळे मी त्याची ट्रिक्स बनवलेली आहे. लॅटर मुघलवर आधी प्रश्न विचारलेला आहे, त्यांचा क्रम विचारण्यात आलेला आहे. तसंच आधी जे सुरुवातीचे जे मुघल राजे आहेत त्यांच्यावर पण विचारू शकतात प्रश्न, त्यामुळे हे आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. जो चॅप्टर आहे आधुनिक भारताचा इतिहास, समाधान महाजन सरांच्या पुस्तकातला पहिला चॅप्टर आहे, जो माझा वाचून झालेला आहे. मी स्पेक्ट्रम वाचते, पण काही ज्या बाबी आहेत त्या स्पेक्ट्रममध्ये नाही आहेत, आणि तिथल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या इथं दिलेल्या नाही आहेत. तर त्याच्यामुळे मी थोडं ओव्हरलुक करून घेते. स्पेक्ट्रममधला चॅप्टर वाचून झाल्यानंतर मी काही थोडंफार इथं बघून घेते आणि ॲड ऑन करते. जसं की हे बघा, इथं व्यवस्थित दिलेलं आहे. जसं मुघल बादशाह जे आहेत, तुम्हाला विजिबल होत नसेल कदाचित, पण तरी मी सांगते. एक मिनिट. हे बघा, हे दिसतच असेल. जसं हुमायून आहे, अकबर आहे, जहांगीर आहे, शहाजहान आहे आणि औरंगजेब आहे. यांचा क्रम माझ्या लक्षात राहत नाही पर्सनली. जे लॅटर मुघल आहेत त्यांचा क्रम माझ्या सहज लक्षात राहिलेला आहे, आणि तो मी विसरणार पण नाही. पण हा आधीचे जे मुघल राजे आहेत त्यांचा क्रम नेहमी माझा इकडे तिकडे होतो. मी कितीही प्रयत्न करेन तरी मला 4-8 दिवस लक्षात राहतो, आणि त्यानंतर मग मी ते विसरून जाते. त्याच्यामुळे मी स्वतःची अशी ट्रिक्स बनवलेली आहे. तर मी तुम्हाला दाखवते. मी एक डायरी वापरते, आणि तिथे मी माझ्या ट्रिक्स नोंद करून ठेवते. जसं हे दाखवते मी. हे बघा, हे इथं दिलेलं आहे. जसं हुमायून, अकबर, जहांगीर, शहाजहान आणि औरंगजेब, आणि त्यांचा कार्यकालसुद्धा लिहिलेला आहे, कारण बरेच क्वेश्चन हे कार्यकाल माहीत असल्यावरून सुद्धा सुटू शकतात, असं मी बघितलेलं आहे. हे बाबरानंतर सत्तेवर आलेले मुघल बादशाह आहेत. तर त्यासाठी मी माझी स्वतःची अशी ट्रिक बनवलेली आहे. तुम्हाला दिसत असेल, हुमा कबर जहाँ शाह रंग वहा, ही मी बनवलेली आहे. त्यामुळे कसं, ही माझ्यासाठी खूप सोपी आहे, पण इतरांसाठी ही कठीण होऊ शकते, तुमच्या लक्षात राहू शकत नाही. पण ही माझ्या लक्षात राहू शकते, कारण ही मी स्वतः बनवलेली आहे. हुमा कबर म्हणजे हुमा म्हणजे हुमायून, कबर म्हणजे अकबर, सोडलेला आहे, आणि कबर म्हणजे अकबर. आणि त्याच्यानंतर जहा म्हणजे जहांगीर आहे, आणि त्याच्यानंतर शहारंग म्हणजे शहाजहान, आणि औरंगजेब म्हणजे इथले 2 अक्षरं घेतले आहेत ते शाहरंग. आणि हा वहा याचं काहीच महत्त्व नाही आहे, पण ते ट्रिक्स लक्षात राहण्यासाठी त्याचा वापर करण्यात आलेला आहे. त्याचप्रकारे
यांचे जे आपले जे मुघल राजे होते त्यांचे नावं म्हणजे ह्या दिलेल्या पदव्या आहेत त्यांना, जसं की अकबर राजाचं हे नाव नाही आहे, त्याचं नाव आहे जलालुद्दीन. त्याचं ओरिजिनल नाव जलालुद्दीन आहे आणि आपण अकबर म्हणूनच आपल्याला माहिती आहे, पण काही सांगता येत नाही की आयोग काय विचारेल. त्याच्यामुळे जर तुम्हाला कुठून याची माहिती मिळत असेल तर तुम्ही त्यांचे जे मेन नावं आहेत ते नक्की नोट करून ठेवा, म्हणजे तुम्हाला त्याचा खरंच फायदा होईल. विचारेल तर ठीक आणि नाही तर आयोग नाही विचारलं तरी ठीक, पण आपल्याला माहीत असायला हवं. आपण गाफीलपणा करून नाही चालणार, कारण ही शेवटची MCQs पॅटर्नची परीक्षा आहे आणि त्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्ट ही महत्त्वाची समजून करावं लागणार आहे, दुर्लक्ष करून चालणार नाही आहे. तर सॉरी गाईज, मला मध्येच व्हिडिओ थांबवावं लागलं, कारण बाहेर पाऊस पडतोय आणि कपडे वर टाकलेले होते, त्यामुळे मला जावं लागलं मध्येच व्हिडिओ थांबव. तर यासाठी म्हणजे ट्रिक्स ज्या आहेत त्याचा आपल्याला खूप फायदा होतो. प्रत्येक ठिकाणी ट्रिक्सची गरज नाही आहे, कारण प्रत्येक ठिकाणी बनवत बसलं तर आपल्या लक्षात पण राहणार नाही. पण जे खरोखरच जिथं खरंच गरज आहे, जे आपल्या लक्षात राहणार नाही, अशा ठिकाणी तुम्ही नक्कीच ट्रिक्सचा वापर करा आणि शक्यतोवर स्वतः बनवण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्यावर डिपेंड राहू नका, कारण आपली एक्झाम पण तशीच आहे, आपण दुसऱ्यावर डिपेंड राहू नाही शकत. तर बघा ट्राय करून. मी तर केलेलं आहे आणि करत आहे, तुम्ही पण करा. नंतर आज तारीख आहे आपलं 25 तारीख आहे आज, आणि मी एक ऑक्टोबरपासनं एक चॅलेंज घेणार आहे, जो की 10 आवर्स डेली स्टडी हा चॅलेंज असणार आहे. तर आत्ता आपण 7-8 तास स्टडी होऊन जातो, पण कंटिन्यू होत नाही. कधी 6 तास, कधी 7 तास, कधी 8 तास असं होतं आहे. पण आता असं करून चालणार नाही आहे, कारण परीक्षा समोर आहे आणि बराच कवर करायचा आहे आणि आपला जो कट ऑफ जो आहे तो पण जास्त लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता ते करावंच लागणार आहे एनी हाऊ. तर 1 तारखेपासून चॅलेंज येणार आहे, 10 आवर्स स्टडी चॅलेंज आणि डेली. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला वाटत असेल की मी पण 10 आवर्स डेली स्टडी झाला पाहिजे, माझा पण 10 आवर्स डेली स्टडी झाला पाहिजे, तर मग चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि डेलीचं रुटीन इथे शेअर करण्यात येईल. म्हणजे डेलीचं जेव्हा मी उठते आणि ज्यावेळेस मी काय काय वाचते आणि काय नाही ते सगळं इथं दाखवण्यात येईल, सांगण्यात येईल. तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. जर तुम्हाला पण हा चॅलेंज करायचा असेल तर मग तुम्ही व्हिडिओ बघून स्वतःचा चॅलेंज सुरुवात करू शकता आणि मला जॉईन करू शकता. तर हीच माहिती सांगायची होती मला. आणि परत एक की जसं हे स्टिकी नोट्स आहेत, म्हणजे कोणी वापरत असेल मला नाही माहिती, पण मी पर्सनली वापरते. जसं इथं मी लिहिलेलं आहे लवकांचे प्रकार वगैरे सगळं लिहिलेलं आहे. आणि ज्या मी सायन्ससाठी भस्के सरांची बुक्स वापरते आणि त्याच्यामध्ये काही माहिती मला दिसलेली नाही, मग मी इथे नोट करून ते लिहिलेलं आहे आणि ते मी तिथं स्टिक करणार. परत एक सांगायचं आहे की माझ्या लक्षात येत नाही आहे काय सांगायचं आहे ते. आत्ता डोक्यात होतं पण ते निघून गेलं बोलता बोलता, की मला एक महत्त्वाचं काहीतरी सांगायचं होतं, बट आता लक्षात येत नाही आहे. जेव्हा माझ्या लक्षात येईल मी तेव्हाच नक्की शेअर करेन. काहीतरी महत्त्वाचं होतं, असू दे. तर आत्ता मी सुरुवात करत आहे. मला बरं नसल्यामुळे मी काही मध्ये अभ्यास होत होता, पण थोडं कमी होत होतं आणि आत्ता मी अभ्यासाच्या रुटीनला सुरुवात करत आहे आजपासनं. तर मग म्हणजे आजपासनं सिरियसली आणि 1 तारखेपासनं डेली 10 आवर्स, जास्त झाले तरी काही प्रॉब्लेम नाही, पण 10 आवर्सच्या कमी झालेले नको. तर मग आज मी मागे मराठा युद्ध वाचलेलं होतं आणि आत्ता मी वाचणार आहे म्हैसूर.
म्हैसूर हैदर अली इंग्रज म्हैसूर युद्ध हे वाचणार आहे. माझं वाचून झालेलं आहे, बट मी रिवाईज करत आहे आणि बघू, स्टे ट्यून, समोर काय होतं ते बघत राहा.